नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आरआरबी अँड एसएससी एक्झाम पॅटर्न आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण रेल्वे पदभरतीची मराठी भाषेमधून परिपूर्ण तयारी करत आहोत। मागील अनेक दिवसापासून जे आपण जो रेल्वे भरतीचा अभ्यासक्रम आहे त्याला अनुसरून आपण प्रत्येक विषयाने आहे संपूर्ण काही IMP प्रश्न आपण पाहत आहोत। जर तुम्ही या मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसाल तर संपूर्ण व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा जी आपली स्पेशली प्लेलिस्ट आहे त्यामध्ये देखील पाहायला मिळणार असतील। तर आरआरबी ग्रुप डी ची आपली एक्झाम येत्या 12 जून पासून सुरू होत आहे। त्या अनुषंगाने आता आजपासून आपला रेग्युलरली व्हिडिओ जो आहे चॅनलवर अपलोड करण्यात येणार असतील, ज्यामध्ये आपण प्रत्येक विषयाने आहे व बारकातले बारीक प्रश्न आपण सोडवणार आहोत। जे कोणी विद्यार्थी मित्रांनो आपले मराठी भाषेमधून आरआरबी ग्रुप डी ची तयारी करत असतील त्याने तर आधी आपल्या चॅनलला फटाफट सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट आपल्या चॅनलवर पाहायला मिळणारे असतील। व त्यासोबतच तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप देखील जॉइन करून घ्या। टेलिग्राम ग्रुपवर तुम्हाला परीक्षेचे अपडेट व त्यासोबतच यासाठी लागणारा सर्व काही स्टडी मटेरियल ते आपण मराठी भाषेमधून तुम्हाला उपलब्ध करून देत असतो। तर ज्यांना कोणाला ही परीक्षा एक्झाम क्रॅक करायची आहे त्यांनी आपल्या चॅनलला मात्र फॉलो करायला विसरू नका। तर पाहू आपल्याच्या भागमधील काही महत्त्वपूर्ण प्रश्न। तर यामधला आपला प्रश्न पहिला असा आहे, जो की प्रश्न क्रमांक 1, वृत्तपत्र या प्रसार माध्यमाला लेखकाने लोकशाहीचा धर्मग्रंथ म्हटले आहे, तर कोण्या लेखकाने म्हटलेलं आहे जे की प्रसार माध्यमाला जे काही लोकशाहीचा धर्मग्रंथ, ज्याला आपण लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असं देखील म्हणतो जे काही सोशल या वृत्तपत्रांना। तर यात जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर सी, जे की वॉल्टर लिपमनने जे आहे थोडक्यामध्ये जे काही लोकशाहीचा धर्मग्रंथ असं जे आहे थोडक्यात म्हटलेलं आहे वृत्तपत्र या प्रसार माध्यमाला। ऑप्शन नंबर सी या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न 2 असा आहे, लोकलेखा समितीची पद्धत डॅश या देशापासून घेतली आहे, तर कोण्या देशापासून घेतलेली आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की ग्रेट ब्रिटन या देशापासून घेतलेलं आहे लोकलेखा समितीची पद्धत। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, TSR सुब्रमण्यम डॅश यांच्या दंतहीन कागदी वाद्य संबोधतात, तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर डी, जे की नियंत्रिक व लेखा परीक्षक यात जे आहे दंतहीन कागदी वाद जे की वाद संबोधतात TSR सुब्रमण्यम यांना। ऑप्शन नंबर डी या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। त्यानंतर प्रश्न 4 आपला, भारतात शिक्षणाचा हक्क अधिनियम जम्मू व काश्मीर वगळता डॅश पासून लागू करण्यात आला, तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ए, जे की 1 एप्रिल 2010 सालापासून जे आहे थोडक्यात लागू करण्यात आला। त्यानंतरचा पुढील आपला प्रश्न 5 असा आहे, सत्यमेव जयते हे घोषवाक्य कोणी लोकप्रिय केले? खालीलपैकी कोणी केलेलं आहे सत्यमेव जयते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की सी, मदन मोहन मालवीय यांनी जे आहे लोकप्रिय केलेलं आहे। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, जो की प्रश्न 6 असा आहे, NRC म्हणजे डॅश होय, तर NRC म्हणजे काय होय? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिजन्स हे जे आहे थोडक्यामध्ये याचं फुल फॉर्म होणार असेल NRC, नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिजन्स। ऑप्शन नंबर बी या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, जो की प्रश्न 7 असा आहे, भारतामध्ये शिक्षणाचा अधिकार डॅश हा आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ए, जे की मूलभूत अधिकार आहे शिक्षणाचा। त्यानंतरचा पुढील आपला 8वा प्रश्न असा आहे, 101वी घटना दुरुस्ती ही कोणत्या विषयाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, जे की वस्तू व सेवा कर या संबंधित आहे। त्यानंतर प्रश्न 9 आपला, खालीलपैकी कुठल्या पदाचा संविधानात उल्लेख नाही? तर उल्लेख नाही असं म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की उपपंतप्रधान या पदाचा। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, जो की प्रश्न 10 असा आहे, भारतातील सर्वोच्च न्यायालयाची स्थापना जो की कोणत्या वर्षी झाली किंवा कधी करण्यात आली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की 1950 साली जे थोडक्यामध्ये भारतातील सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली। जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजूनही भारतीय रेल्वे भरती आरआरबी ग्रुप डी च्या परीक्षेच्या परिपूर्ण 100% तयारीसाठी आपले अतिसंभाव्य प्रश्नसंच आणि जर नोट्स ई-बुक घेतला नसाल तर लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून सर्व काही मिळून घ्या। त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे, ज्यामध्ये तुमचा आरआरबी ग्रुप डी चा संपूर्ण काही 100% अभ्यासक्रम कव्हर होणार आहे। आणि हा जो अभ्यासक्रम आहे परिपूर्ण तुमच्या अभ्यासक्रमाला अनुसरून आहे, तो पण मराठी भाषेमधून आहे, ज्यामध्ये तुमचं सामान्य विज्ञान, गणित, बुद्धिमत्ता व जीके करंट अफेअरचा सर्व 100% अभ्यासक्रम कव्हर होणार आहे। ज्यामध्ये आरआरबी ग्रुप डी अभ्यासक्रमानुसार आपण प्रथमच जे की तुम्हाला कुठेही मिळणार नाही असे आपण नोट्स देणार आहोत ई-बुक, त्यासोबत तुम्हाला सरावासाठी प्रॅक्टिससाठी
टेस्ट सिरीज देखील त्या ठिकाणी प्रोव्हाइड केले जाणार आहेत। परिपूर्ण ग्रुप डी चे अतिसंभव प्रश्न त्यामध्ये इन्क्लूड केलेले आहे, जे की तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात। कमी वेळेमध्ये तुमची चांगली तयारी होणार असेल, सर्व काही महत्त्वाच्या चालू घडामोडी यामध्ये समाविष्ट आहेत व परीक्षा दृष्टिकोनातून संपूर्ण प्रश्न व मागील वर्ष प्रश्न देखील आपण यामध्ये उपलब्ध करून तुम्हाला दिलेली आहे। तर जर तुम्हाला 100% अभ्यासक्रम एकाच ठिकाणी परिपूर्ण करायचा असेल तर लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करा आणि सर्व काही ते सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून इन्स्टंटली तुम्ही मिळवू शकता। आणि जर तुम्ही याचा अभ्यास केला तर तुम्हाला कोणत्याही मार्केटमधलं बुक्स घेण्याची गरज नाही किंवा तुम्हाला कोणतेही महागडे कोचिंग लावण्याची अजिबात गरज पडणारी नाही। तर ज्यांना कोणाला आरआरबी ग्रुप डी मध्ये यश मिळवायचं आहे त्यांनी नक्की आपलं स्टडी मटेरियल रेफर करा, तर लगेच आपल्या सेलरला मेसेज करून सर्व काही मिळवून घ्या। विद्यार्थ्यांनी आपला आरआरबी ग्रुप डी साठी असलेला एकमेव मराठी भाषेमधला क्रॅश कोर्स तुम्ही घेतला नसाल किंवा टेस्ट घेतला नसाल तर आपल्या सेलरला किंवा जी ऑनलाईनची लिंक आहे तुम्ही त्यावर क्लिक करून सर्व काही लगेचच्या लगेच मिळवून घेऊन या अंतिम दिवसांमध्ये तुम्ही चांगली तयारी करू शकता। तर ज्यांना मिळवायचं आहे त्यांनी लगेच लिंकवर क्लिक करा। त्यानंतर प्रश्न 11 आपला, घटक राज्याचे विभाजन करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की संसदेला आहे। त्यानंतरचा प्रश्न 12 आपला, केंद्र आणि घटक राज्याच्या संदर्भातील बहुतांश तरतुदी भारतीय राज्यघटनेच्या डॅश भागामध्ये आहेत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की 11व्या भागात आहेत। त्यानंतर प्रश्न आपला 13वा, विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की स्पीकर, जे काही अध्यक्ष महोदय असतात त्यांना जे आहे थोडक्यामध्ये निर्णय मत देण्याचा अधिकार आहे। त्यानंतरचा पुढील प्रश्न आपला 14वा, घटक राज्यातील महाधिवक्ता यांची नेमणूक कोण करतात? तर घटक राज्यामधील म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की राज्यपाल हे जे आहे करतात। त्यानंतरचा आपला पुढील 15वा प्रश्न, 73वी घटना दुरुस्ती कायद्यानुसार पंचायत राज संस्थांच्या निवडणुका लढविण्यासाठी कमीत कमी किती वयोमर्यादा आवश्यक आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर सी, जे की 21 वर्ष आहे। त्यानंतरचा आपला 16वा प्रश्न, घटस्फोट विवाह हे विषय घटनेतील कोणत्या सूचीमध्ये येतात? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की समवर्ती सूची यामध्ये येतात। त्यानंतरचा आपला 17वा प्रश्न, पदावर असताना मृत्यू पावलेल्या भारताचे पहिले राष्ट्रपती डॅश हे होते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की डॉक्टर जाकीर हुसेन हे होते, जे की पदावर असलेले मृत्यू पावलेले पहिले राष्ट्रपती। त्यानंतरचा आपला 18वा प्रश्न पुढील, पंतप्रधान कोणाला जबाबदार असतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, जे की लोकसभेला जबाबदार असतात। त्यानंतर 19वा प्रश्न आपला, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार कायदे मंडळाला घटना दुरुस्तीचा अधिकार प्राप्त झाला आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की डी, कलम 368 अन्वये। त्यानंतरचा आपला 20वा प्रश्न, कार्यकारी मंडळ आणि न्यायालय यांच्यातील विभाजन कशामुळे झाले? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर डी, जे की अबकारी शुल्क यामुळे विभाजन झाले। त्यानंतरचा 21वा प्रश्न, मूलभूत कर्तव्याच्या भारतीय घटनेत जे की राज्यघटनेत समावेश केला गेला त्यावेळी खालीलपैकी कोण पंतप्रधान होते? तर मूलभूत कर्तव्याच्या वेळेस तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ए, जे की इंदिरा गांधी त्यावेळेसच्या पंतप्रधान होत्या। त्यानंतरचा प्रश्न 22 आपला, अनुसूचित जाती किंवा जनजाती अत्याचार प्रतिबंधक कायदा लोकसभेने डॅश यावर्षी सहमत केला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, जे की 1989ला केलेला आहे। त्यानंतर प्रश्न 23 आपला, कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे राष्ट्रपतींना मंत्री परिषदेच्या सल्ल्यानुसार वागणे बंधनकारक आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की 42वी। त्यानंतरचा आपला 24वा प्रश्न, संविधानानुसार राज्याच्या घटनात्मक प्रमुख कोण आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की राज्यपाल हे आहेत। त्यानंतरचा आपला 25वा प्रश्न, भारताचे पंतप्रधान होण्यासाठी किमान वय किती आहे? तर वयोमर्यादा तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की 25 वर्ष आहे। त्यानंतरचा 26वा प्रश्न, भारतीय राज्यघटनेनुसार खालीलपैकी कोणता मूलभूत अधिकार नाही? तर नाही असं म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, जे की देशाचे संरक्षण करण्याचा अधिकार। त्यानंतरचा आपला 27वा प्रश्न, संसद व राज्य विधानसभेच्या वैधानिक निरर्थकपणाची चौकशी डॅशच्या माध्यमातून केली जाईल? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर डी, जे की विधान परिषद माध्यमातून। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की 28वा प्रश्न असा आहे, सध्याच्या कायद्याअंतर्गत लोकसभेची सदस्य संख्या किती आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की 545 एवढी आहे। त्यानंतरचा 29वा प्रश्न, भारताच्या स्वातंत्र्यानंतर गोवा डॅश राज्य होते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की पोर्तुगीज राज्य होते।
त्यानंतरचा 30वा प्रश्न आपला, बांगलादेशाला कोणत्या देशापासून स्वातंत्र्य मिळाले? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की पाकिस्तान पासून मिळाले. त्यानंतरचा 31वा प्रश्न, भारतीय सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की 1950 साली. त्यानंतरचा 32वा प्रश्न, लोकसभा सभापती सुमित्रा महाजन या कोणत्या मतदारसंघाच्या प्रतिनिधित्व करतात? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की ब, इंदोर या मतदारसंघाचे. त्यानंतरचा आपला 33वा प्रश्न, भारताचा कोणत्या पंतप्रधानांनी सर्वाधिक वेळा लाल किल्ल्यावर झेंडावंदन केले आहे? तर कोणी केलं आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ब, जे की जवाहरलाल नेहरू यांनी जे आहे ते केलेलं आहे. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, श्रीमती इंदिरा गांधी यांनी आणीबाणीच्या वेळी डॅश महत्त्वपूर्ण आणि मोठ्या प्रमाणात बदलामुळे मिनी संविधान म्हणून ओळखले जाते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की 42व्या घटना दुरुस्ती कायदा हा जो आहे मिनी संविधान म्हणून ओळखला जातो. त्यानंतर 35वा प्रश्न, भारताचे पंतप्रधान होण्यापूर्वी खालीलपैकी एक मुख्यमंत्री नव्हते, तर कोण? त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की इंदिरा गांधी या नव्हत्या. त्यानंतर आपला 36वा प्रश्न, पाकिस्तानच्या संसदेला स्थानिक नाव काय दिले आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की मजलिस ए शुरा हे थोडक्यामध्ये नाव आहे. त्यानंतर आपला पुढील प्रश्न, श्रीलंकेला डॅश या वर्षी स्वातंत्र्य मिळाले? तर कोणत्या वर्षी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की 1948ला मिळालेलं आहे. त्यानंतर आपला 38वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या निवडणूक प्रक्रियेच्या कारभारासाठी भारतीय निवडणूक आयोग जबाबदार नाही? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, जे की पंचायत निवडणुका. त्यानंतर आपला 39वा प्रश्न, भारतीय राज्यघटना अस्तित्वात येण्यापूर्वी डॅश भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल होता? तर नाव काय? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की चक्रवर्ती राजगोपालाचारी हा शेवटचा गव्हर्नर जनरल होता. त्यानंतरचा 40वा प्रश्न आपला, राज्यघटना सुरू झाल्यापासून कोणत्या कायद्यात नागरिकत्व मिळवण्याची आणि नागरिकत्व गमावण्याची तरतूद आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर सी, जे की नागरिकत्व कायदा 1955 नुसार. त्यानंतर आपला 41वा प्रश्न, लोकसभेचे पहिले अध्यक्ष सभापती कोण होते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की जी.व्ही. मावळकर हे जे आहे होते. त्यानंतर आपला 42वा प्रश्न, 4 जानेवारी रोजी कोणत्या देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये सी, जे की म्यानमार या देशाचा. त्यानंतर आपला 43वा प्रश्न, संसदेने नागरिकत्वाचा कायदा केव्हा सहमत केला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, जे की 1955 साली. त्यानंतर आपला 44वा प्रश्न, भारताच्या राज्यपालाची नेमणूक कोण करतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की राष्ट्रपती हे करतात. त्यानंतर आपला 45वा प्रश्न, भारतीय राज्यातील प्रथम महिला मुख्यमंत्री कोण होत किंवा डॅश होती? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, जे की सुचेता कृपलानी या होत्या. त्यानंतर आपला पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता पर्याय भारताचे उपराष्ट्रपती होण्यासाठी पात्रता नाही? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की लोकसभेचे सदस्य असलेले. त्यानंतर आपला 47वा प्रश्न पुढील, आम आदमी पार्टीची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की 2012 साली झाली. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, जर राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीची पदे रिक्त झाली तर कोण राष्ट्रपती म्हणून काम करेल? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे करतील, ज्याला आपण इंग्लिशमध्ये CJI चीफ जस्टिस ऑफ इंडिया असं देखील म्हणतो. त्यानंतर पुढील प्रश्न, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे सेवानिवृत्तीचे वय किती आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की 62 वर्ष. त्यानंतर आपला पुढील प्रश्न आपला, भारताच्या राष्ट्रपती पदाची शपथ कोणाकडून दिली जाते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, जे की भारताचे मुख्य न्यायाधीश यांच्याकडून दिली जाते. व त्यानंतर आपला शेवटचा व क्वेश्चन फॉर यू मधला क्वेश्चन्स प्रश्न नीट पाहून घ्या. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 21 मध्ये खालीलपैकी कोणत्या मूलभूत अधिकाराचा उल्लेख आहे? तर कोण्या या ठिकाणी? तर ऑप्शन आहेत ए शिक्षणाचा अधिकार, ब आहे लोकप्रतिनिधित्व, क आहे माहितीचा अधिकार, ड आहे धर्म स्वातंत्र्याचा अधिकार. तर यापैकी या प्रश्नाचं कोणतं उत्तर आहे? योग्य उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे. अन्यथा आपण याचं उत्तर 24 तासानंतर आपण याचं उत्तर पिन करून ठेवणार आहोत. तर ज्या कोणी विद्यार्थी मित्रांना आपला क्रॅश कोर्स हवा असेल त्यांनी ग्रुप डी साठीचा आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून घेऊ शकता. त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. आणि ज्यांना कोणाला मागील व्हिडिओचे पार्ट हवे असेल त्यांनी संपूर्ण काय आपल्या चॅनलची प्लेलिस्ट पाहून घ्या. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.